निपाणीत ब्लॅक स्पॉट उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश. स्वच्छ भारत मिशनला बळ. निपाणीतील एसबीएम ग्रुपचे कार्य कौतुकास्पद. देशभर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन या महत्त्वाकांक्षी अभियानाचा उद्देश स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे हा आहे. उघड्यावर शौचमुक्त भारत, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती या माध्यमातून स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यावर या अभियानात भर दिला जातो. याच पार्श्वभूमीवर निपाणी नगरपालिकेकडून शहर स्वच्छ व आकर्षक ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून त्या अंतर्गत शहरातील अस्वच्छ ठिकाणी ब्लॅक स्पॉट विकसित करण्यात आले आहेत. या ठिकाणी भिंतींवर आकर्षक चित्रकला साकारून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. या चित्रांमधून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत असून संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. निपाणी नगरपालिकेचे पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डनावर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शहरातील अस्वच्छ भागांची ओळख करून त्यांना ब्लॅक स्पॉट म्हणून विकसित केले जात आहे. भित्तिचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करून नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ परिसर, सुंदर परिसर हे स्वप्न साकार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शहरात कुठेही कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಮೊಬಿಲೈಸರ್ಗಳು ಕಳೆದ 3-4 ತಿಂಗಳಿಂದ ಸತತವಾಗಿ ನಗರದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಏನು ಕಸ ಬೀಳುವಂಥ ಜಾಗಗಳಿತ್ತು, ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ ಅಂತೀವಿ, ಅಂಥ ಜಾಗಗಳನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಕೇಂದ್ರರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಒಂದು 8 ಕಡೆ ಆಗಿದ್ದು ಇದು 9ನೇ ಜಾಗ. ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಜನ ತುಂಬಿಕೊಂಡು ಕಸವನ್ನು ವೇಗದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಬೀಸೋದನ್ನು ರೂಢಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಒಂದು ಅರಿವು ಮೂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀಲಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಈ ಜಾಗವನ್ನು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂಥ ಕಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆಗೆ ಒಂದು ಪ್ರೇರಣಾದಾಯಕವಾದಂಥ ಸಂದೇಶಗಳು ಮತ್ತು ಕಸವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಸೆಗ್ರಿಗೇಷನ್ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಚಿತ್ರಗಳ ಮತ್ತು ಸಂದೇಶಗಳ ಮೂಲಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು ಮಾಡೋ ರೀತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದೇ ರೀತಿ ಸುಂದರವಾಗಿರಲಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೂಕುಂಡಗಳನ್ನು ಸಹಿತ ಅಳವಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ನೆರಳಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋ ರೀತಿ ಬೆಂಚ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಹಿತ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತಂದರೆ ಒಂದು ರೀತಿ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಬೇರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗೋ ರೀತಿ ಕಸವನ್ನು ಚೆಲ್ಲೋದನ್ನು ತಡೆಯಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಉದ್ದೇಶ. ಆದರೆ ಅದರಿಂದ ಅನಾರೋಗ್ಯಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಹರಡುತ್ತವೆ, ವಾತಾವರಣ ಒಂದು ತೊಂದರೆದಾಯಕ ಆಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ತಡಿಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ತದನಂತರವೂ ನಾವು ಈಗ ಕಳೆದ 2-3 ದಿವಸದಿಂದ ಸತತವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆದಾಗ್ಯೂ ಸಹಿತ ಇಷ್ಟೊಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಕಾಣಿಸಲಾಗಿಯೂ ಸಹಿತ ಕೆಲವು ಜನರು ಇಲ್ಲಿ ಕಸ ಎಸೆಯುವುದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಇದು ನಿಲ್ಲಬೇಕು. ಇದರ ಮೂಲಕ ನಾನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ನಗರಸಭೆ ಸತತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಕೆಲಸಗಾರರು ಮತ್ತು ವಾಹನ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಸತತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಹೋಗೋ ರೀತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟದ್ದಾಗಿ ಕೂಡ ಜನ ಈ ಥರದ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಯಾಕೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಆತ್ಮವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಜನ ಈ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಲಿ, ಇಲ್ಲಿ ಕಸ ಹಾಕೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಲಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. नमस्कार. आरोग्य अधिकारी विनायक जाधव म्हणाले, स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त निपाणी करण्यासाठी निपाणी नगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. निपाणी नगरपालिकेचा आरोग्य साथ आहे कन्नड मोबाईलवर अत्यंत आमचं 1-9 नंबर टॉप निपाणी आमचं ध्येय आहे. निपाणी स्वच्छ सुंदर व्हायला पाहिजे, यायला पाहिजे. आता आत्तापर्यंत आम्ही मागीमध्ये परवाडा वीज समाज हॉस्पिटल, विकंत वीज, रोड, साखरवाडी, त्यानंतर हॉस्पिटल आणि 8वा स्पॉट इथं नगरपालिका करून लावून सुंदर असं बनवलं आहे. पहिला कचरा पडतो, कचरा पडायचा प्रॉब्लेम आता बंद झालेला आहे. इथं म्हणून नागरिक आव्हान आहे की या ठिकाणी कचरा टाकू नका आणि गावात कुठं असं कुठं कचरा पडतो आहे तर टाकायचं बंद करा. आणि निपाणी कुठलं स्वच्छ सुंदर करायचं आपलं माणूस आहे तर तुम्ही नागरिकांनी सहकार करावे ही नंबर. यावेळी नियाज नालबंद, महादेव चचडी, जितेंद्र जासूद, अविनाश माळगे, इंद्रजीत बगाडे, चिंतामणी मुक्तारे, सदानंद चचडी,
लहू मधाळे, शिवानंद कांबळे, हिम्मतसिंग राजपूत तसेच एसबीएमचे पदाधिकारी सौ ज्योती पोळ, दीपाली मोहिते, रुपाली जासूद, सुषमा राजपूत, प्रियंका नाईक, स्नेहल किनेकर, रेणुका धारवाडकर, पालिका सफाई कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.